जपानने 1937 मध्ये चीनच्या नानजिंग शहरावर केलेल्या आक्रमणात सुरू झालेला नरसंहार नानकिंग नरसंहार म्हणून ओळखला जातो किंवा रॅप ऑफ नानकिंग म्हणून ओळखला जातो. ही घटना दुसऱ्या चीन जपान युद्धाच्या काळात म्हणजे 13 डिसेंबर 1937 रोजी सुरू झाली आणि जवळजवळ 6 आठवडे चालली. या काळात जपानी सैन्याने हजारो निहत्या चीनी नागरिकांना आणि बंदी केलेल्या सैनिकांना बेरहमीने मारलं, त्यांचा खून केला, त्यांची हत्या केली, तसंच हजारो महिलांवर बलात्कार देखील केले. अंदाजे सुमारे 2.5 लाख ते 3 लाख लोक या नरसंहारामध्ये मारले गेले आणि 20,000 पेक्षा जास्त महिलांना बलात्काराचा शिकार बनवण्यात आलं. नरसंहार चीनमध्ये राष्ट्रीय शोक दिवस म्हणून आजही 13 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मी तुम्हाला हा इतिहास का सांगतोय त्याला काही कारण आहेत. जपानने पहिल्यांदाच महिला पंतप्रधान दिल्या आहेत आणि त्यांच्या पहिल्यांदाच झालेल्या महिला पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलेलं आहे. पंतप्रधान साने ताकाईची यांनी संसदेत असं विधान केलं, जर चीन तैवानवर हल्ला करीत असेल तर जपानसाठी हे अस्तित्व संकट असेल आणि जपान सामूहिक आत्मरक्षण कायद्याअंतर्गत लष्करी कारवाई करू शकेल. हे विधान परंपरागत भाषेला उलट आहे, कारण जपानी नेते सामान्यतः तैवानी विषयात सार्वजनिकपणे सैन्य हस्तक्षेपाबद्दल बोलत नाहीत. अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी अशा या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले. हे निर्णय दुसऱ्या महायुद्धात जपानला थोपवण्यासाठी आणि युद्ध लवकर संपवण्यासाठी घेतला असल्याचं सांगितलं जातं. अणुबॉम्ब हल्ल्यामुळे जपानमध्ये 2 लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर जपानने मित्र राष्ट्रांसमोर सरेंडर केलं आणि युद्धाच्या समाप्तीची घोषणा केली. युद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने जपानवर जवळजवळ 5 वर्षापर्यंत शासन केलं. जपानच्या नवीन संविधानाच्या माध्यमातून त्याला स्वतःची आर्मी ठेवण्यास मनाई केली गेली आणि संसदीय पद्धत आणली गेली आणि हे संविधान अमेरिकेने जपानला दिलं. हा झाला जपानचा इतिहास. आणि आता जपानी पंतप्रधान साने ताकाईची यांनी संसदेत असं विधान केलं की जर चीन तैवानवर हल्ला करीत असेल तर हा जपानसाठी अस्तित्व संकट असेल आणि जपान सामूहिक आत्मरक्षण कायद्याअंतर्गत लष्करी कारवाई करू शकेल. मग काय, या प्रकरणानंतर चीनकडून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. या विधानानंतर तशी प्रतिक्रिया चीनकडून आली देखील. चीनच्या ओसाका महावाणिज्य दूत झू जियांनी एक्स म्हणजे ट्विटरवर धमकी देणारी एक टिप्पणी केली, ज्यामध्ये तकाईचा गळा कापण्याची धमकी दिली. चीनच्या रक्षा मंत्रालयाच्या प्रवक्त्या जियांग बिंग यांनी चेतावणी दिली की जर जपान तैवान प्रश्नात हस्तक्षेप करीत असेल तर नाशवर पराजयाला सामोरे जातील. सध्या दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. चीनकडून जपानमध्ये जाणाऱ्या भ्रमण दौऱ्या टाळण्यासाठी सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर लगेचच 5 लाख प्रवाशांनी आपले फ्लाईट तिकीट कॅन्सल केलं आहे. जपानमधून येणाऱ्या समुद्री पदार्थावर देखील चीनमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. इतकंच काय, तर चीनमध्ये जापानी चित्रपटांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. चीनने जपानवर आर्थिक दबाव आणायला सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण सध्या तरी असं काही होणार नाही असंच वाटतंय. तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली ते आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.